प्रत्येक पदार्थाची आपल्याकडे 3 अवस्था या मानल्या गेलेल्या आहेत. कुठेतरी तो तयार होत असतो, त्याच्यानंतर तो त्याची प्रगती होत होत तो एका ठराविक स्थितीला जातो आणि त्याच्यानंतर ती स्थिती तशीच राहिली तर तो निर्जीव म्हणायला पाहिजे. त्याचा नाश होणं हे आवश्यक असतं, त्यामुळे त्याचा नाश होतो. तर ह्या ज्या 3 अवस्था आहेत, त्या 3 अवस्थांना आपल्याकडे वेगवेगळी नावं दिलेली आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये जे आपल्याला शब्दात व्यक्त करता येत नाही ते कुठेतरी त्याचं मानवी रूपांतरण करून त्याला देव म्हणायचं, किंवा वेगवेगळ्या देवांची निर्मिती जी झालेली आहे आपल्याकडे असलेल्या, ती या अवस्थांमधूनच झालेली आहे. त्या आपल्याला कळायला सोपं जावं म्हणून आपण म्हणतो की हा ब्रह्मा, हा विष्णू, हा महेश. मग ब्रह्मा काय करतो तर तो उत्पत्ती करतो, विष्णू काय करतो तर त्यांचं पालन करतो, आणि महेश काय करतो तर ते नाश करतो, असं हे आपण म्हणतो. परंतु त्या अवस्था आहेत पदार्थांच्या, त्याला आपण नाव दिलं कारण मग ते 3 देव मानले आपण. उत्पत्ती, स्थिती, लय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. कारण या 3 अवस्था आहेत, मग त्या 3 अवस्थांना काहीतरी नावं देणं गरजेचं होतं. मग त्या 3 अवस्थांना आणि त्यांच्या कार्याला अनुसरून असे देव निर्माण केले. तर जो नवीन निर्मिती करतो त्याला आपण ब्रह्मा म्हणतो. इंग्रजीमध्ये गॉड मधला जी जर तुम्ही घेतलात तर तो जनरेटर आहे. जो त्या स्थितीला जबाबदार असतो, किंवा त्याच्या वाढीला जबाबदार असतो, पालन पोषण करता असतो, ज्याला ऑर्गनायझर असा शब्द आहे, त्याला आपण विष्णू म्हणतो. आणि जो ते नष्ट करून नवीन काहीतरी त्यातनं निर्माण करायला जागा करून देतो, ती लयीची देवता आहे आपल्याकडे किंवा विनाशाची देवता आहे, त्याला आपण महेश म्हणतो. ते डिस्ट्रॉयर म्हणतात. तर हे चालूच राहणार आहे. आणि लय हा शब्द जो आहे ना आपल्याकडे, लय हा शब्द आपल्याकडे संगीतामध्ये कायम वापरला जातो. परंतु गोष्ट अशी आहे की आता ज्या पद्धतीने संगीतामध्ये वेळ मोजला जातो, तर एक मात्रा काहीतरी मी सुरू केली टाळी वाजवून किंवा टिचकी वाजवून, तर ती संपणार कुठे मात्रा? जेव्हा मी दुसरी टाळी वाजवतो तेव्हा पहिली मात्रा संपते. तर ह्या 2 मात्रांच्या मधला जो काळ आहे त्याला लय म्हणतात आपल्याकडे. म्हणजे दुसरी टाळी तिथं वाजवण्यासाठी मला ती टाळी वाजवणं गरजेचं असतं, म्हणजे मग कळतं की बाबा पहिली मात्रा इथे संपली आणि दुसरी मात्रा सुरू झाली. त्यामुळे शिवतत्व जे आहे, जे आपल्याकडे श्रावणामध्ये ज्याचं पूजन केलं जातं, ते महत्वाचं काय आहे तर तो लयीची किंवा विनाशाची देवता आहे. परंतु त्यांनी जर विनाश केला नाही तर नवीन निर्मिती ब्रह्म करणार कुठनं? म्हणून आपल्याकडे चातुर्मासाची सुरुवात जी आहे ती शिवतत्वाच्या पूजनाने केली जाते. शंकर पार्वतीचं पूजन केलं जातं. कारण जे जुनं आहे त्याचा नाश झाल्याशिवाय नवीन तुम्ही निर्माण करू शकत नाही. म्हणून श्रावणातला जो म्हणजे चातुर्मासातला जो आपला पहिला महिना आहे तो शंकर पार्वतीसाठी समर्पित आहे. याचं कारण हेच आहे की जे वर्षभरात सगळं झालेलं आहे किंवा मागं जे काय झालेलं आहे ते तुम्ही विसरून जा, किंवा ते आता संपलं, आता तुम्हाला नवीन काहीतरी तयार करायचं, तर ते जे पहिलं आहे त्याचा नाश झाला पाहिजे. आणि तो नाश झाला पाहिजे म्हणून शिवपार्वतीचं आपण पूजन करतो. शिवपार्वती हे आदिपुरुष आणि आदि स्त्री असं आपण मानतो. म्हणजे जिथून जगाची उत्पत्ती झाली तर आदिपुरुष आणि आदि स्त्री असं आपण शिवपार्वतीला मानतो. की शिवपार्वतीमुळे सगळा जगाचा खेळ खेळला जातो, किंवा सारीपाटावर ते जगाचा खेळ खेळत असतात असं आपल्याकडे जे मानलं जातं. तर ते शिवपार्वती तत्व. तर शिवपार्वती काय, तर शिव ही जशी विनाशाची देवता आहे तशीच ती नवनिर्मितीची पण देवता आहे. आणि मग आपण काय करतो हे शंकर पार्वतीचं, तर बाबा आपल्या पूर्व जन्मामध्ये किंवा पूर्व काळामध्ये, पूर्व कर्मांमध्ये ज्या काय दोष राहिलेले असतात, किंवा ज्या काय अशा गोष्टी आपल्या हातून घडून गेलेल्या असतात की ज्याच्यामुळे आपण अडचणीत येऊ शकू, ज्याची वाईट फळं आपल्याला भविष्य काळामध्ये मिळू शकतात, अशा गोष्टींना कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे किंवा त्याच्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आपल्याकडे श्रावणामध्ये शिवपार्वतीची उपासना केली जाते. किंवा ही शिवपूजन का सांगितलंय श्रावण महिन्यामध्ये, तर त्याचं कारण हे आहे की आतापर्यंत तुमचं जे काय झालेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही पश्चाताप व्यक्त करा. इतिहास आहे, भूतकाळ आहे. शिव म्हणजे आई वडील आहेत आपले. म्हणून श्रावण महिन्यामध्ये शंकराचं पूजन हे महत्वाचं सांगितलेलं आहे. आता आपल्याकडे शंकर पार्वतीचीच पूजा का करायची? कारण देवशयनी
एकादशी असं त्याला म्हटलं जातं. आपल्याकडे जो आषाढी एकादशीपासून सुरू होतो, तर देव झोपी जातो किंवा विष्णू शयन करतो 4 महिने. म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हे विष्णूचा शयन काल सांगितलेला आहे. म्हणजे जो ऑर्गनायझर आहे तो ऑर्गनायझर त्याचं काम थांबवतो. तर का थांबवतो ऑर्गनायझर त्याचं काम? तर तो डिस्ट्रॉयर जो आहे तो आणि जो जनरेटर आहे तो त्याच्यासाठी मैदान मोकळं करून ठेवलेलं आहे त्यांनी, की तू पहिलं जे काय आहे ते सगळं कचरा साफ करून टाक, मग तू काहीतरी नवीन तयार कर, मग पुढच्या 8 महिने मी त्याचं ऑर्गनाईज करतो व्यवस्थित. असं आपण आता म्हणायला हरकत नाही आजकालच्या काळाप्रमाणे. त्याच्यामुळे आपल्याकडे असं म्हटलं जातं की जो ऑर्गनायझर आहे तो झोपला की आपला चातुर्मास सुरू होतो. मग हा जर धागा पकडून आपण बोलायचं ठरवलं तर ऑर्गनायझर झोपला म्हटल्यानंतर आता काम कोणाचं आहे? तो जो डिस्ट्रॉयर आहे तो आणि जो जनरेटर आहे तो म्हणजे ब्रह्मा आणि शिव यांचंच काम आता आहे 4 महिने. त्यातलं पहिलं जे काम आहे ते शिवाचं आहे, कारण जे मागचं सगळं केलेलं आहे ते सगळं साफ करून त्याला ब्रह्माला नवीन जागा करून द्यायची, नवीन निर्मिती करतो. आणि हे आपल्या शरीरापुरतं जर आपण बोलायचं झालं तर आपल्या शरीरातले प्रत्येक अणुरेणू हे दर 12 वर्षांनी बदलत असतात. तर 12 महिन्यानंतर त्याच्यामध्ये जो काय बदल होणं आवश्यक असतं दर 12 महिन्यानंतर, दर वर्षानंतर, त्याही दृष्टीने हा चातुर्मास महत्वाचा आहे. की तुमच्या शरीरात ज्या नवीन पेशी सतत तयार होत राहतात त्याला एक थोडंसं वरच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी, तुमच्यात वैचारिक काही बदल होण्यासाठी किंवा तुमची आध्यात्मिक थोडीशी उन्नती होण्याकरता जे काय तुमची पूर्वकर्म आहेत त्याचा नाश केला पाहिजे आणि तिथं नवीन निर्मिती केली पाहिजे. त्याच्यासाठी ह्या 4 महिन्याचा जो काळ आहे हा दिलेला आहे. म्हणून चातुर्मासामध्ये शिवपार्वतीचं पूजन करून आपल्या चातुर्मासाची सुरुवात होते. तर लघुरुद्र हा जो काय विषय आहे शिवपार्वतीच्या संदर्भामध्ये त्याविषयी आपण थोडीशी माहिती पुढच्या भागात घेणार आहोत.